मोनिया ऑन स्ट्राइक एंड पर पहली गेंद चढ़ में डाली थी, उड़ाने का प्रयास था, कनेक्शन अच्छा बना रही है। शॉर्ट काउ कॉर्नर पर एक गेंद ट्रैवल की जाएगी, सिंगल मिला बाय दिस वन रन। द काउंट इज ओपन फॉर बैटर अक्षय पाटिल एज वेल एज फॉर टीम अना 11 पुगाव कांसई। एक रन के साथ खादा खोला उनके साथ बल्लेबाज अनिकेत एजन सलामी बल्लेबाज के तौर पर दाखिल हुए। गेंदबाजी की भागदौड़ को संभाल रही है आकाश। आइकॉन तो आइकॉन का बैटल था, पहली गेंद पर एक आया। देखिए शुरुआत थोड़ी सी धीमी रफ्तार से होगी, यहां से उड़ाया था ऑन साइड पर। अनिकेत ने बताया मेरे सामने आइकॉन हो या कोई भी हो, अपना खेल अपने तेवर नहीं बदलूंगा। ये 4 रन। और वही किया इस खिलाड़ी ने, जड़ में डाली थी, ड्राइव किया जाएगा हल्के हाथों से मिड ऑन पर। खिलाड़ी रन आउट का चांस क्रिएट हो सकता था, बॉडी मोमेंटम को मेंटेन नहीं कर पाए, जल्दबाजी की और जल्दबाजी में सिंगल यहां से आपको कंप्लीट होता हुआ दिखाई देगा। अब मजा आएगा। दोनों ही अलीबाग तहसील के आइकॉन एक दूसरे के आमने सामने। आकाश तौसालकर के सामने अक्षय पाटिल। लीव किया था, बाल बाल बची, बहुत करीबी मामला था ये 19-20 वाला मामला। अक्षय पाटिल जिनको पहले मैच में भी 2 कैच छोड़ने के साथ लक फैक्टर का साथ मिला था, और इस मैच में भी नसीब ने इस खिलाड़ी का साथ दिया। बाल बाल बचे, व्हाइट बॉल जरूर आई थी। हाफ ट्रैकर बीट किया, तेज तर्रार तीखा, कान में सीटी बजाने वाला ये बाउंसर है। विकेट कीपर के दस्तानों में एक टॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको नजर आएगी। बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई में अभी तक तो आकाश भारी पड़े हैं अक्षय के ऊपर। दोनों ही A1 क्वालिटी के खिलाड़ी। उड़ाया इस बार हेलीकॉप्टर, गई है मैदान के बाहर, आता टार्जन। 6 रन। बॅनरला जर आपला चेंडू लागला षटकरचा तर त्याला 1000 रुपये पारितोषिक आहे। बिल्कुल सामने वाले बैनर को अगर गेंद लगती है डायरेक्ट, जो प्रमोद शेठ मस्कर साहब का बैनर है, 1000 का इनाम। लेकिन अक्षय पाटिल का ये जो स्ट्रोक था एक्शन रिप्ले में देखने लायक शॉट। स्लोवर थी ऑन साइड पर, लेंथ को पड़ा भी है और मैदान के बाहर जड़ा भी है। एक और छक्का। 6 रन। पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ आपको नजर आएगा। अ गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस, ऐसा मैं हमेशा बताता हूँ। 19 रन आई पहले ओवर में, जहां पर अक्षय पाटिल मोनिया का आतंकी खेल आपको देखने को मिला। चेतन पतंगे साहब मैन फ्रॉम इंदापुर, इनकी तरफ से हर एक विकेट के लिए 200 रुपए का इनाम आपको नजर आएगा। मेरे साथ हमारे जादव सर जरूर जोड़े गए हैं, उनकी तरफ चलेंगे दूसरे ओवर के लिए। थँक्यू सो मच। आपण ऐकताय एका हिंदी कॉमेंटेटर मानस मनोरे मॅन फ्रॉम रसायने, मानसजी आपलं हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। हा पहिल्या षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि खास करून आकाश तवसालकर सारख्या बॉलरवर मात्र हल्ला बॉल नक्कीच केला गेलाय। इथं आपण पाहतोय अक्षय पाटील
अगदी त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत त्यांच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आतापर्यंत धावफलक 19 या आकड्यावर नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. इथून आपण पाहू शकतो षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी साहिल. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल शॉट थर्डमॅनला पाठवलंय. क्षेत्ररक्षक तैनात सरळ त्यांच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला सिंगल एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावर. हा सुरेख यावेळेस मात्र चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहतोय आणखी एकदा मोठा फटका आणि याच वेळेला आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल स्मॅश अँड स्मार्ट वेट अँड डॉज आणखी एक ठोकलाय षटकार. मोहन्या पाटील यांची षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. 6-6-6 याही वेळेला पण आता आपण पाहू शकतो फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि हा बॉल आपण पाहतोय नो मॅट्स लँड मध्ये जिथे एकही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि जरूर इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने धावफलक हळूहळू मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते. आतापर्यंत 27 या आकड्यावर. पण पहा ना सुरुवात अगदी धमाकेदार पाहायला मिळाली या मॅच मध्ये. याच वेळेला आपण पाहतोय एज लागली आहे आवाज जरूर आलाय आणि फलंदाज क्रमांक 1 मिस्टर अनिकेत बॅक टू दी डगआउट. आपण पाहतोय चेतन पतंगे मॅन फ्रॉम इंदापूर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे आणि इथं आपण पाहतोय पहिली सफलता नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर आपण पाहतोय संदेश ठाणे पाहायला मिळतील आपल्याला. वा परफेक्ट या ठिकाणी बॉल आपल्याला डिलिव्हरी पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला अगदी बॅट फक्त हवेमध्ये फिरताना पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता इथं मात्र केली जाते. नक्कीच एक कमबॅक करणारा षटक हे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लास दिले डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. आपण पाहू शकतो पॉइंटला बॉल जाईल क्षेत्ररक्षक बॉलवर वेगाने पोहोचतील बॉलला प्रोटेक्शन देतील फेकी करतील तद्वत मात्र बघता बघता तिथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2च्या आकड्याने हळूहळू धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 आकड्यावर. षटका अखेर आपण पाहतोय धावफलक 29 या आकड्यावर 29ला 1 या स्थितीमध्ये आपण नक्कीच पाहतोय. आता जरूर ओमेगा महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. बिल्कुल सर 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 29 रन. पहले ओवर का ग्राफ अगर देखेंगे 19 विदाउट लॉस इस टीम ने बनाई थी. अच्छी शुरुआत मिली थी. अक्षय पाटिल मोनिया के बल्ले से 2 छक्के पहले ओवर में आपको देखने को मिले. दूसरे ओवर के शुरुआत में भी उन्होंने आक्रमण के साथ स्टार्ट किया उस ओवर का लेकिन इतना बड़ा बना नहीं पाए. 10 रन आए उस ओवर में लेकिन एक बहुमूल्य विकेट जो छटकाई गई गेंदबाज साहिल के द्वारा. गेंदबाजी में परिवर्तन तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आएंगे. पहली गेंद ऑन साइड पर खेला ये वाइडिश काउ कॉर्नर बाउंड्री की दिशा में गेंद. दूसरे रन के लिए दौड़ लगाई जाएगी और यहाँ से डबल मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा. अक्षय पाटिल मोनिया
जीवनदान इस खिलाड़ी को मिले जरूर है इस मैच में, और उसका फायदा उठाने की कोशिश ये जरूर कर सकती है। लक फैक्टर, नसीब भी बहादुरों का साथ देती है, आपने सुना, और नसीब है इस खिलाड़ी के साथ। अक्षय पाटिल तीसरे ओवर के लिए शांतनु आए है, अक्रॉस द लाइन जरूर गए थे, शफल हुए थे, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप। अंपायर ने बाय फैलाई, शाहरुख खान के स्टाइल में बताया कि ये वाइट बॉल है। वाइट के साथ टीम के अकाउंट में आपको +1 होता हुआ नजर आएगा। कमाल की प्रतियोगिता, कड़ी की कांटे में 3:30 बज चुकी है, लेकिन जो माहौल अभी भी इस मैदान के ऊपर है काबिलियत तारीफ। दर्शक अभी भी भारी मात्रा में जुड़ते हुए। हेलीकॉप्टर उड़ाया जरूर था, अच्छी गेंदबाजी है। शांतनु मौका नहीं दे रही है, रूम नहीं दे रही है, चांस ही नहीं दे रही है कि आप बड़ा हिट लगाए। वो जड़ में लाइन लेंथ को पकड़कर गेंदबाजी करते हुए, उन्हें पता है अक्षय पाटिल के सामने कौन सी लेंथ फायदेमंद हो सकती है। ओमेगा ओवर जरूर आप देख रही है, 2 गेंदों पर 4 रन आए जरूर है, यानी 4 में 10 बनाने पड़ेंगे ओमेगा ओवर को पूरा करने के लिए। बल्ला गोवा, डैनी संघर्ष करते हुए, लेकिन संघर्ष इंसान के जीवन में उसे तोड़ने के लिए नहीं बल्कि उसकी ताकत को तराशने के लिए आता है। डैनी को यह बताना पड़ेगा कि शेर अभी भी जिंदा है, और वो बल्लेबाजी मैदान के अंदर अगर होती है तो मजा आएगा इस मैच में। 3 में 10 बनाने होंगे ओमेगा चैलेंज ओवर। किनारा लगा बल्ले का, विकेटों के पीछे कैच को कैरी किया जाएगा। संदेश उर्फ डैनी अभी भी रनों की तलाश में, फॉर्म की तलाश में जाएंगे वापस। न्यू बैटर ललित मस्कर मैदान के अंदर दाखिल किए जाएंगे, लेकिन 200 रुपए लागू होंगे। जो चेतन पतंगे साहब मैन फ्रॉम इंदापुर, इनकी तरफ से हर एक विकेट के लिए 200 का इनाम था, और वो शांतनु के खाते में जाएंगे अब 200। लेकिन विकेट भी इंपॉर्टेंट आया, नंबर 4 पर ललित मस्कर मैदान के अंदर दाखिल किए जाएंगे। शांतनु का अच्छा स्पेल, बल्ला गोमा, एक और डॉट बॉल। मैदान के अंदर दबाव बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर, और यहां से तो अब चैलेंज ओवर पूरा नहीं हो सकता, क्योंकि 5 गेंदें हुई है इस ओवर में, आई है मात्र 4, 1 गेंद बाकी। ओमेगा चैलेंज ओवर को पूरा करना है तो 10 रन, और 1 में 10 तो नहीं बन सकते। हाफ ट्रैकर पर एक और किनारा, नहीं मिलेगा भाग्य का सहारा। विकेटों की छड़िया एक के बाद एक झटके लगते हुए। ओवर का खेल यहां से समाप्त होगा। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 33 रन, लेकिन 5 रन माइनस किए जाएंगे, क्योंकि ओमेगा चैलेंज ओवर में 14 का मिनिमम टारगेट जो आपने बनाया रही, तो मात्र 28 बनेंगे 3 ओवर के बाद। 2 विकेटों के नुकसान पर बैटिंग करते हुए टीम के लिए 3 विकेटें जरूर गंवाई, लेकिन चेतन पतंगे मैन फ्रॉम इंदापुर, इनका 200 का इनाम फिर एक बार जाएगा शांतनु के खाते में। आखिरी 6 गेंदें बचेंगी, और अक्षय पाटिल मोनिया के ऊपर जिम्मेदारी। येस, शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी मोठमोठे फटके खेळावे लागतील, कारण या महत्वाच्या ओव्हर्समध्ये 5 धावा जरूर या ठिकाणी कमी केल्यात, जिथं 28 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, आणि डेथ ओव्हर या ठिकाणी फेकण्यासाठी आपण पाहतोय शेवटचे बॉलर जरूर या ठिकाणी रितेश पाहायला मिळतील आपल्याला। काय इथून मात्र हल्ला बोल केला जाईल का, क्षमता तर आहे मोहन्या पाटीलकडे स्ट्रायकिंग एंडला यावेळेस पाहायला मिळतोय आपल्याला। पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहूया, अगदीच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग जरी कमी झाले असले तरी मात्र महत्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। पहिला बॉल जरूर सुरेख फेकलाय,
आणि त्याच बॉलला आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोन्या पाटीलने केला होता, पण समोरून मात्र रितेश तेवढ्याच ताकदीचा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर मात्र मोन्या पाटीलला थांबवलंय. येणारे 5 चेंडू बाकी असतील शेवटच्या या षटकातील. बॉल क्रमांक आपण पाहूया 2. यावेळेला पहा थोडासा आपटलाय बॉलला, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव इथं जोडली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत 29 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. अगदी आपण पाहतोय पारा सानप आणि खऱ्या अर्थानं संबेगावचं हे मैदान म्हटलं तर टेनिस क्रिकेटची पंढरी हे सातत्याने आपण म्हणत असतो. नक्कीच. आणि यावेळेस आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणत असतानाच आपण जर पाहिला तर सन्माननीय आदरणीय संबेगावचे आमचे मित्र गणेशजी सानप अर्थात गणीबाई हे देखील एक मराठी उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांनी आजवर या मैदानावर अनेक वेळा कॉमेंट्री केली आहे. आणि ते देखील अगदी खूप सारी मेहनत घेताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळाले. गणीबाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या मैत्री चषकामध्ये पहा, समोर मैदानावर पहा, स्वागत करताना रितेश हा बॉलर मोन्या पाटीलचं पाहायला मिळतोय. मोन्याला इथं मात्र अक्षरशः बांधून ठेवलंय, कारण सुरुवातीचे 3 चेंडू डॉट 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 पाहायला मिळते. प्रेशर, दडपण, अंडर प्रेशर मध्ये आलाय आता मोन्या पाटील. पुढचा बॉल. ओ यावेळेस आणखी एक आपण पाहतोय. पहा काय कमालीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. रितेश कडून फेकलं जात आहे. 4 चेंडू डॉट आणि स्कोर कार्ड मात्र थांबलंय 29 या आकड्यावर. काय मिडल ओव्हर फेकली जाईल का? प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपला खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना देखील पडलाय. मोन्यावर मात्र नक्कीच दबाव आलाय. आणि पहा दबाव तर तिकडे देखील पाहायला मिळते. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. पण 4 चेंडू जरूर आतापर्यंत डॉट फेकलेत. 4 चेंडू फेकत असताना एक डॉट बॉल जरूर त्याने एक व्हाईट बॉल हाताळलाय. पण त्यानंतर मात्र 4 चेंडू डॉट फेकलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची इनरीच घेतली आणि त्याच वेळेला सिंगल एकच धाव मिळते. आणि पहा 5व्या बॉलवर सिंगल 1 धाव, म्हणजे पहिल्यांदा या ओव्हर मध्ये बॅटला बॉल लागलाय आणि सिंगल 1 धाव मिळाली आहे. एक वाईटची धाव. अर्थातच 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च करताना बॉलर रितेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहा बघता बघता शेवटचा चेंडू आहे या शेवटच्या ओव्हर मधील. काय शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार होईल का? पहा कमाल केली आहे. प्रेक्षक हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण रितेशने ज्या पद्धतीने षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 2च धावा शेवटच्या ओव्हर मध्ये खर्च केल्या आणि टोटल धाव संख्या बनली आहे 4 षटक अखेर 30 धावा जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग नक्कीच आपल्याला इथून मात्र करावा लागणार आहे. चेतन पतंगे मॅन फ्रॉम इंदापूर, प्रत्येक विकेटला त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि नक्कीच आता देखील रितेशने जे षटक हाताळलं त्या रितेशच्या षटकासाठी देखील चेतन पतंगे मॅन फ्रॉम इंदापूर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कारण जसं जसं चेतन पतंगे बक्षीस लावते तसं तसं खेळाडूंचा कॉन्फिडन्स मात्र हाय होताना पाहायला मिळतोय. यानंतर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मैत्री चषकाचा हा थरार, हा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहिलं तर श्री प्रमोद शेठ, अनंतराव मस्कर
यानंतर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल वेद पॉवर हिटर्स न्हावे खैरा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील YCC पिंगळसई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण विना विलंब टॉस का बॉस या पोडियमवर टॉससाठी यायचा आहे ही आपल्याला विनंती. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. वेद पॉवर हिटर्स नावे खैरा आणि त्यांच्या विरोधामध्ये गुजर 11 माफ करा YCC पिंगळसई अशी मॅच असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वेद पॉवर हिटर्स नावे खैरा. चला दोन्ही कॅप्टन लगेच या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द टुर्नामेंट. त्यामुळे YCC पिंगळसई लगेच तुमचा कॅप्टन आला पाहिजे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. आणि वेद पॉवर हिटर्स नावे खैरा आपला कर्णधार कॅप्टन लगेच पाठवा टॉससाठी. आदरणीय संकेतजी देशमुख साहेब यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यांना देखील विनंती आहे की विराजमान व्हावं व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक स्वागत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी अजूनही उपस्थित आहेत. 3:40 घड्याच्या काट्यामध्ये झाली आहेत. पहाटेचा प्रहर मात्र आता काही क्षणांमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही जर आजच्या रात्रीचा विचार केला तर 3 मॅचेस आपल्याला बाकी आहेत. चला दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आले होते. टॉस केला गेलेला आहे आणि टॉस जिंकलाय वेद पॉवर हिटर्स नावे खैरा या टीमने मात्र टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा असेल. नेक्स्ट मॅचमध्ये वेद पॉवर हिटर्स नावे खैरा आणि YCC पिंगळसई या दोन टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नहीं है. तो मैदान के अंदर चलती है तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वागत. द वन लास्ट टाइम इन मैत्री ट्रॉफी एंड ऑल्सो रोहा तहसील एसोसिएशन ट्रॉफी 2024. आपका अपना कमेंटेटर मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. मैदान पर चलती है रन की शुरुआत. पहली गेंद ऑन साइड पर बढ़िया स्ट्रोक था ये. आता तर्जन 6 रन. स्वैग से करेंगे सबका स्वागत. लोअर फुल टॉस थी. ऑफ साइड पर ड्राइव. गैप में से गेंद को निकाला. आउटफील्ड बहुत तेज है. गेंद रुकेगी नहीं और बल्लेबाज कहता हुआ मैच झुकेगा नहीं. एक और 4. चेतन पतंगी मैन फ्रॉम इंदापुर की तरफ से हर एक 6 के लिए 100 का इनाम. लोअर फुल टॉस ऑन साइड पर 6-4 की बरसात. आली रे आली आता माझी बारी आली. 4. एक और बार उड़ाया. इस बार भी मैदान के बाहर जाते जाते उल्टे भागते हुए कमाल का कैच. खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ की पोजीशन में थे. उल्टे दौड़े, कैच को कैरी किया और दिया पहला छक्का.
बढ़िया शुरुआत है ये। अक्षय पाटिल मोनिया आइकॉन के ऊपर आक्रमण किया इस मैच में। हाफ ड्रैगन बॉल थी, ऑन साइड पर खेला शुभम। ये नंबर 3 पर नए खिलाड़ी आएंगे, इनका नाम मुझे याद रहेगा क्योंकि जैसी बैटिंग इन्होंने की थी पहले मैच में, आइकॉन खिलाड़ी उनके साथ होने के बावजूद जिस तरीके के पुल पर 6 लगाए थे वो मुझे अभी भी याद है, पहले मैच की वो यादें। तो शुभम को मैं नहीं बोलूंगा इस प्रतियोगिता से। एक रन आपको आता हुआ नजर आएगा। एक के साथ टोटल बना स्कोर कार्ड पर 15 रन। उड़ाया पहली गेंद पर, बड़ा हिट, आक्रामक विध्वंसक, ताबड़तोड़, तड़क फड़क बेधड़क, आकाश भाई 6 रन। रन बनेंगे स्कोर कार्ड पर 21। 21 रन आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए मात्र 10 रनों की जरूरत। यस, आपण पाहतोय 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची गरज। हा सामना खूप लवकर या ठिकाणी संपुष्टात येईल असं चित्र मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते आपल्याला। बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बदलाव झालाय, विकी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग करण्यासाठी आणि त्याच वेळेला समोर आहेत शुभम, राईट हँड बॅट्समन। पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय स्लिप मध्ये बॉल जरूर येईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, फेकी करतील तद्वत मात्र सिंगल, एक धाव, सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल। फलकावर धावा 22 धावा आणि इथून फक्त 17 बॉल मध्ये 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी। पहा ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये आघात केली, सुरुवात केली, धीम्या गतीचा बॉल पारखला, यावेळेला ऑन साइडला खेळलाय आणि त्याच वेळेला आपण पाहू शकतो डेथ बॉल। पंचांचा इशारा जरूर आलाय, डेथ बॉल, विजेच्या तारेला हा बॉल लागताना आपल्याला पाहायला मिळाला। अर्थातच हा बॉल पुन्हा फेकावा लागेल बॉलरचा विकी याला। बऱ्याच वेळा आजच्या या नाईट रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहू शकतो डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय, बॉल मात्र समोर जाईल, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सरळ त्यांच्या हातामध्ये आणि इथं डॉट बॉलची सांगता विकीच्या माध्यमातून केली जाते। पहा अचूक टप्प्याची बॉलिंग करावी लागेल, विकेट काढावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर। अन्यथा दुसऱ्या बाजूने मात्र बॅटिंगच्या माध्यमातून कमाल केली आहे, चांगले फटके खेळले आहेत पहिल्या ओव्हर पासून। आणि त्याच वेळेला आपण पाहू शकतो व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। ओ यावेळेस मात्र पहा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे, चेक केलं जाईल रोहा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून, जिथं संपूर्ण आमची टीम दक्ष आपल्याला पाहायला मिळते। एक चांगली क्लिअरिटी, चांगली टेलिकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते रोहा स्पोर्ट्स लाईव्ह यांची आणि सर्व आकाश जिकडाव जरूर आहेत। आणि इथं मात्र चेक केलं जाईल। चेतन पतंगे मॅन फ्रॉम इंदापूर, प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि याच्या अगोदर प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून लावलं होतं। इट्स अ फेअर डिलिव्हरी स्क्रीनवर आपण पाहू शकतो। जरूर हा बॉल मात्र अगदी आपण पाहिलं तर पाहायला लागून गेलेला बॉल, ट्रॅकला अगदी चाटून गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचाने परफेक्ट निर्णय आपल्याला देताना पाहायला मिळाले। पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे। ओ हो यावेळेला आपण पाहतोय परफेक्ट डिलिव्हरी, सरळ बॉल या स्टॅनवर येऊन आदळतोय आणि यावेळेला क्लीन बोल्ड केले। आणखी एक धक्का,
धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. वाह, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा देखील अचूक पाहायला मिळाला. त्याच वेळेला क्लीन बोल्ड करणारा बॉल आपण पाहिलात. धावफलक मात्र स्थिरावलंय. 22 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत. विकी हरपालची वापसी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतेय. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपला 12वा खेळाडू प्लीज आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. यावेळेला पहा हलक्या हाताने बॉलला पुश केलाय. क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन सर्कल मध्ये आणि अगदी शॉर्ट पॉइंटच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभा आहे. सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जातोय आणि त्याच वेळेला सिंगल एक धाव मिळतेय. सिंगल एका धावेने धावफलक 23 या आकड्यावर. असं वाटलं होतं की याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल, पण ज्या पद्धतीने विकी हरपाल बॉलिंग करतायत, अचूक टप्पा परफेक्ट डिलिव्हरी हाताळतायत, तसं जर पाहिलं तर ही अगदी बॉलिंग पहिल्या ओव्हर पासून व्हायला पाहिजे होते. यावेळेला पहा आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळलाय आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षक तिथे बॉलला स्टॉप करताना पाहायला मिळाले. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 2 षटकाखेर 25 धावा धाव फलकावर. आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. चला, इंदापूर गडबड संघाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्या प्लीज. आपल्याला विनंती असेल. बारा बॉल 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यास. आणि पहा ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर. यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल हाताळलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतोय. फेद आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. पहिलाच बॉल त्याने डॉट बॉल हाताळलाय, कारण महत्वाचं षटक ते घेऊन आलेत. पहा नियम तर आपण पाहतो या ओव्हर्स मध्ये 14 धावा बनवायचे आहेत, पण इथं जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे हे देखील चित्र अगदी बघायला विचित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. आणि या 6 धावा जरा इथं बनल्या तर 5 ऍड होतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला बॉलला, पण त्याच वेळेला आपण पाहतो आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिल्कुल जादव सर, ये ओमेगा ओवर अगर यहाँ से अच्छा जाता है तो मुकाबले की कहानी पूरी तरीके से पलट सकती है और वो कहानी पलटानी पड़ेगी. मैं हमेशा कहता हूँ शक्कर मीठी होती है, हर लावणी पे सीटी होती है. जो हारी हुई बाजी को पलट दे वो चाणक्य नीति होती है. अगर उसका इस्तेमाल होगा तो ये मैच भी पलट सकता है. लोअर फुल टॉस थी, स्लोअर थी. ये सर ड्वेन ब्रावो की याद दिलाई मुझे स्लोअर फुल टॉस ने, जो डिप करती हुई आई, हवा में लहराती हुई आई, बल्लेबाज को खामोश करती हुई आई. ये डॉट गेंद आई. ये ओमेगा ओवर है, ये चैलेंज ओवर है. डोंट फॉरगेट कि 14 मिनिमम बनानी पड़ती है. 3 गेंदें 6 रन जीतने के लिए चाहिए जरूर थे. 9 में 6 चाहिए, लेकिन 3 में 6 कंपलसरी बनाने पड़ेंगे ड्यू टू द ओमेगा ओवर. एक और डॉट. स्ट्राइक रोटेट करने का प्रयास.
विकेट को सैक्रिफाइस किया जाएगा। रुकिए भाई, किसने कहा अहना 11 पुगाव कांसे हार चुकी है। यहाँ पर कमबैक होगा, पलटवार होगा, रोमांच आएगा, एंटरटेनमेंट आएगा, विकेट जाएगा। देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी से ऐसी जानकारी मुझे मिली है, अगर इंदापुर गढ़बल टीम का 12th मैन यहाँ पर मौजूद नहीं होता तो 5 रन की पेनल्टी टीम को दी जाएगी, ऐसा ऑर्गेनाइजिंग कमेटी ने मुझे बताया। तो चलिए, गढ़बल इंदापुर 12th मैन होना बहुत जरूरी है, वरना 5 रन की पेनल्टी आपको सहन करनी पड़ेगी। 4 गेंदें डॉट आई है, मुकाबले में रोमांच आया है दोस्तों, कहीं मत जाइएगा। हवा में उड़ाया, कैच इट का कॉल, खिलाड़ी आएंगे डीप में और पकड़ा जाएगा कैच। कैन यू बिलीव इट, द गेम हैज बीन कंप्लीटली चेंज। मुकाबला पलटा, वक्त बदला, हालात बदले, जज्बात बदले, जिंदगी बदली तो मैच बदला। मुकाबला बाकी है मेरे दोस्त। हॅलो, तुमचा 12th मॅन नाही आहे इथे, 5 शेवटचा 12th मॅन नाही आहे। 5 गेंदें डॉट गई है, एक और अगर आती है तो सुधीर शेठ ढाड़े साहब, इनका 2000 का इनाम जो मिलेगा गेंदबाज को। मुकाबले के अंदर रोमांच लाया है गेंदबाजी ट्रैक पर। गेंदबाज वेद आपको नजर आएंगे, और वेद ने मुकाबले में विवेक है मैदान पर। विवेक हरपाल जो गेंदबाजी ट्रैक पर नजर आएंगे। ये विकी हरपाल के भाई है, विवेक हरपाल गेंदबाजी ट्रैक के ऊपर। मुकाबला अभी भी बाकी है मेरे दोस्त, 1 गेंद 6 रन कंपलसरी बनाने पड़ेंगे, नहीं बनते तो अगली ओवर में 5 रन जो एड ऑन होंगे, बैटिंग जो माइनस होंगे बैटिंग टीम में से, यानी जो 6 चाहिए अगर वो बनते नहीं तो 11 भी हो सकती है, एक आध 2 रन आया तो 10-9 भी हो सकते हैं। मजा आएगा आखिरी ओवर में। एब्सोल्यूट थ्रिलर, एब्सोल्यूट सिनेमा मैदान के अंदर आपको नजर आएगा। थिएटर में आप टिकट निकाल कर पिक्चर देखते हैं, मैदान के अंदर फोकट में पिक्चर शुरू है। आखिरी गेंद इस ओवर में आपको नजर आएगी, और आई डॉट बॉल। मुकाबले में रोमांच, मेडन ओवर। सुधीर शेठ ठाणे, इनका 2000 का इनाम जो विवेक हरपाल के नाम जाएगा। मैंने कहा था शक्कर मीठी होती है, हर लावड़ी पे सीटी होती है, हारी हुई बाजी को पलट दे वो चाणक्य नीति होती है, और चाणक्य नीति का इस्तेमाल किया। विवेक हरपाल ने बताया मुकाबला बाकी है, मैदान के अंदर अभी भी हमने उम्मीद नहीं छोड़ी है। जितनी बार कहोगे उतनी बार कर कर दिखाऊंगा, मैं वो आग हूँ। बक्षीस वाढवत आहे का? बक्षीस वाढवत जाऊंगा। बक्षीस वाढवायचे आहे का? अगर यहाँ से मुकाबला जीतती है टीम अहना 11 पुगाव कांसई तो 3000 का इनाम सुधीर शेठ ढाड़े साहब बॉलरला बॉलर गेंदबाज को दिया जाएगा। 6 गेंदें बची है और 11 की जरूरत। जादव सर थोड़ा सा कॉम्बिनेशन लेंगे क्योंकि ये मजेदार मुकाबला है। 6 में 11 क्या बताएंगे आप? नक्कीच 6 बॉल मध्ये 11 धावा। आता खऱ्या अर्थानं कहाणी में ट्विस्ट, अगदी क्षणाक्षणाला फासे पलटणारा कुठला खेळ असेल तर तो टेनिस क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय। पहा, कांसई एक्सप्रेस या नावानं ज्याला ओळखलं जातं तो विवेक हरपाल, आणि खऱ्या अर्थानं कांसई एक्सप्रेसने दाखवून दिले की मी याही मैदानावर चांगली बॉलिंग करू शकतो, आणि विवेक हरपालने ते काम केले। आणि आता खऱ्या अर्थानं 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे म्हटल्यानंतर मॅच जबरदस्त रंगतदार होईल।
आखिरी ओवर जिम्मेदारी को लेकर सूजल आएंगे। एस पर सूजल के अपने टीम को एस पर सक्सेस दिला कर दे सकती है। देखिए मैदान के अंदर आपको दिमाग का इस्तेमाल करना पड़ेगा। खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा कल वो होगा सफल। 6 में 11 बनानी है। पहिला बॉल आपण पाहूया सुजल बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिला बॉल मात्र राईट हँड बॅट्समन समोर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड फटका आणि त्याच वेळेला आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवर सिंगल, एक धाव मिळेल. पहा 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. अगदी मॅच मध्ये गरमाटपणा, वातावरणामध्ये थंडावा असला ना तरी मॅच गरम झालीये. रात्रीचे आता जवळजवळ 4 वाजायला आलेत. दुसरा बॉल यावेळेला आपण पाहतो टॉपेज लागलोय. बॉल हवेमध्ये. ओहो, याला म्हणतात मानसजी मराठीमध्ये 3 तिगाडा आणि कान बिगाडा. ये 3 तिगाड़ा ये काम बिगाड़ा, लेकिन ये आपके टीम का गाड़ा पंक्चर भी कर सकता है। अगर यहाँ से रन आती है इस बल्लेबाज के बल्ले से तो मुकाबला पूरी तरीके से बैटिंग टीम के फेवर में जाएगा। गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। लेकिन 4 गेंदें बची है, 9 की जरूरत। If you want to be fine, you have to score 9 within the 4 balls. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज असताना आपण पाहतोय सिंगल, एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि आता इथून मात्र 3 बॉल आणि 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इस मैदान का इतिहास है 9 गेंदें 3 रनों को भी बचाते हुए हमने खिलाड़ियों को इस मैदान के अंदर देखा है। 3 गेंदें 8 की जरूरत आपको नजर आएगी। क्या बनेंगे रन 8? कौन लगाएगा किसके वाट? ये तो मैदान पर चढ़ने के बाद पता चलेगा। गेंदबाज हर्षल के हर्षोल्लास का माहौल अपने टीम के लिए दे सकते हैं। हाफ टागर बॉल उड़ाया। चांद को कहते मून है, जो खोलता है वो खून है, और इस शॉट में जोश, चश्मा, जुनून है। ये 6 रन और मिलेंगे 500। पाहू शकतो 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पहा रात्रीचे 4 वाजलेत. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. आतापर्यंत आपण पाहतोय जरूर विकेट आपण पाहिलं तर 4 विकेट्स आतापर्यंत लॉस झालेत. जरूर 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी है कंपल्सरी. ये। 4 विकेटें गिरी थी, आपकी भी 4 गवाई है आपने। अपोनेंट टीम ने 3 गवाई थी, तो विकेटों के हिसाब से तो वो आगे आपसे, तो को 2 में 2 ये कंपल्सरी बनाने पड़ेंगे। 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना षटकातील पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेला बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक पहा. ओ हो, काय घडलंय, काय घडलंय मैदानावर. ओढ कॅच, न भूतो न भविष्य, हे कुणी पाहिलं नाहीये. आणि यावेळेला थर्ड अंपायर कडे 3ऱ्या पंचांची मागणी. चलिए तीसरे अंपायर के पास हम जाएंगे, वो चेक करेंगे ये कैच क्या सक्सेसफुली कैरी हुआ था। जिस तरीके से फील्डर ने सेलिब्रेट किया है उससे तो यही बात है कि कैच कैरी हुआ है। लेकिन तीसरे अंपायर चेक करेंगे ऑन स्क्रीन पर। जादव सर, क्या मैच हो रहा है ये? इंडिया पाकिस्तान का मैच जैसे हाई वोल्टेज होता है, जैसा ड्रामा होता है, जैसा सिनेमा होता है, जैसा एंटरटेनमेंट होता है, वैसा एंटरटेनमेंट। और ओ ये उठी, आउट है ये। व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळं वळण या मॅचला आणलंय. आणि खऱ्या अर्थानं आता एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. असं म्हणतात ना मित्रांनो, पतझड हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते, कठिनाइयां और संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते.
प्रशांत कामटे साहब इनकी तरफ से विकी हरपाल इनके इस कैच के लिए 500 रुपए का इनाम अगर आ चुका है। और ये एक गेंद पर 2 रन अगर ये टीम बचाती है तो सुधीर शेठ ढाड़े इनका 3000 का इनाम इस टीम को बिल्कुल दिया जाएगा। कैच कैरी हुई है, तीसरे अंपायर ने चेक किया है, गेंदबाज को दिया जाएगा। चलिए बल्लेबाज, नो आर्ग्यूमेंट्स विद अंपायर, ये कैच सक्सेसफुली कैरिड है। तीसरे अंपायर ने चेक करके बताया ये विकेट मैदान के बाहर जाएगी, नए खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। एक गेंद बची है, 2 रनों की जरूरत। जादव सर, हाई वोल्टेज ड्रामा मैदान के अंदर आपको नजर आता हुआ, एब्सोल्यूट सिनेमा, नेल बाइटिंग एनकाउंटर, माउथ वाटरिंग एनकाउंटर, दांतों तले लोहे के चने चबवारी वाला मैच। येस मानस, आता अशी परिस्थिती झाली आहे, हाताला पायाला डोक्याला घामच घाम फुटलाय, झालंय आता थरथराट। मराठी पिक्चर आपल्याला आठवतंय, एका बॉल मध्ये 2 धावांची गरज। पहा काय सामना होता, 12 बॉल मध्ये 6 धावा फक्त बनवायच्या होत्या आणि तिथून मात्र कांसे एक्सप्रेस विवेक हरपाल आला, त्यांनी मात्र मिडन षटक फेकलं, या सामन्याला कलाटणी दिली। आणि आता आपण पाहतोय हर्षल मोरे कमालीचे षटक फेकताना पाहायला मिळतात। आणि जरूर त्या ठिकाणी आमचे सुधीर शेठ ढाणे सांगतायत, जर हा सामना त्याने जिंकून दिला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। अर्थातच आता 10000, बापरे आकडा वाढत चाललाय, आकडा वाढत चाललाय बाजारामध्ये। मैदान के अंदर एक गेंद, 2 रनों की जरूरत। नजरिया बदला तो नजारे बदले, कश्ती बदली तो किनारे बदले। तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे सन्यास में है, अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है। और वो विश्वास किस खिलाड़ी के अंदर आपको मजबूत नजर आएगा। थकान से चूर चूर हो लेकिन सफर बाकी मत रखना, इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना। और तेरी मंजिल तो मुसाफिर सैकड़ों के सैकड़ों तक है, तू अपनी मेहनत में कसर बाकी मत रखना। एक गेंद 2 रन हवा में उड़ाया, कैच इट का कॉल और लिया जाएगा। मैच को जीता है, असंभव को संभव कर दे, उसे आना 11 पुगाव कान सही कहते